ती वजनाने भारी तलवार घेऊन तिथवर पोचेपर्यंत ब्रह्मराक्षसाने आपल्या उरावरचं झाड दोन्ही पायांनी जोर लावून लाथाडलं. वाटेत आलेल्या काटकीला लाथेने दूर लोटावं तसं ते झाड कुठच्या कुठे जाऊन पडलं. झाडाच्या फांद्यांना गुंतलेलं माझं आमिषही त्यासोबत दूर जाऊन ब्रह्मराक्षसाचा चेहरा मोकळा झाला. त्याने सुटकेचा खोल श्वास घेतला. त्या श्वासात त्याला माझ्या अस्तित्वाचे जिवंत कण नक्कीच सापडले असतील, कारण तेव्हा मी त्याच्या अजस्त्र मस्तकापासून अवघ्या 25 फुटांवर होतो. माझा कावा त्याच्या लक्षात आला होता. मी त्याच्याजवळ पोचण्याआधीच तो उठून उभा राहिला. ताडमाड उंच. आता माझा वार त्याच्या गळ्यापर्यंत पोचणं शक्यच नव्हतं, परंतु तलवार तर उगारलेली. द्वंद्वाची सुरुवात झालेली. माघार घेणं शक्य नव्हतं. मी धारदार अवजड तलवार थेट त्याच्या पायांवरच घातली. केसाळ कातडी भेदून ती आत शिरली. 4 बोटे पंजापासून छाटली गेली. ब्रह्मराक्षस प्राणांतिक विव्हळला. विवरात मरणासन्न शांतता पसरली. जणू तिथल्या अणुरेणूची घाबरगुंडी उडाली असावी. चवताळलेल्या दैत्याने पंजाच्या एकाच तडाख्यात मला दूर फेकून दिलं. मी एकीकडे आणि गंजकी समशेर दुसरीकडे असे कोसळलो. देहातील कणनकण वेदनेने भरून उरला. छाटलेल्या बोटांमधून निघालेली रक्ताची धार त्या दानवाने ओला चिखल दडपून शांत केली. मग उग्र डरकाळी फोडत लंगडत माझ्या दिशेने येऊ लागला. नरकासुरासारखा त्याचा भयंकर चेहरा पाहून मला स्वर्ग आठवला. आता मेलोच मी. तेवढ्यात उजवीकडच्या गच्च झाडीतून सळसळ ऐकू आली. खडखड टापा वाजवत एक अजस्त्र रानगवा बाहेर धावत आला. ब्रह्मराक्षसाचं लक्ष विचलित झालं. तो आधीच संतापलेला. त्याने दोन्ही हातांनी त्या रेड्याला उचललं आणि त्याच्या जीवघेण्या तडफडीची पर्वा न करता कचकन मानगुट चावून फेकून दिलं. मग पुन्हा आपला रोख माझ्याकडे वळवला. गळ्यातून रक्ताची जाडजूड धार लागलेला गवारेडा पाय झाडत होता. तसंच मरण हा दैत्य मला देणार की काय? पण एवढ्यात नाही, कारण पुन्हा रानाच्या त्याच भागातून मोठी सळसळ ऐकू आली. टापांचा प्रचंड खडखडाट घुमू लागला आणि अचानक गव्यांचा एक कळपच मुसंडी मारत बाहेर पडला. जणू दाट रानातून कोणीतरी त्यांना हुसकावत असावं. हा कळप थेट ब्रह्मराक्षसाच्या दिशेने दौडत आला. तो गांगरला. काही धष्टपुष्ट माजलेल्या नरांनी थेट त्यालाच धडक दिली. आधीच जखमी ब्रह्मराक्षस डळमळीत झाला. झोकांड्या घेऊ लागला, पण कोसळत मात्र नव्हता. कोसळला तर हा कळप आपल्या टापांखाली चिरडून टाकेल याची जाणीव त्याला होती. अशा कित्येक गव्यांना त्याने वेळी अवेळी एकटं गाठून मटकावलं होतं. पण कळपाची बात वेगळी. 40-50 धष्टपुष्ट गवेरेडे अचानक चालून आल्यावर तो तरी काय करणार? त्याची ताकदही थिटी पडली. मला पुन्हा संधी मिळाली. जवळच 30-35 फूट उंचीचा एक सरळसोट खडक होता. आंधळा ब्रह्मराक्षस त्याच्या आसपासच झोकांड्या घेत होता. त्या खडकावर कसा तरी चढलो आणि संधी साधून त्याच्या गर्दनीचा वेध घेतला तर काम तमाम. मी उरली सुरली ताकद एकवटली आणि तलवार घेऊन खडकावर चढू लागलो. कण्हत कुंथत होतो. अवजड तलवार खडकाला घासून आवाजही होत होता. तो ब्रह्मराक्षसाने टिपला. गवेरेडे आता विखुरले होते. या मोकळीकीचा फायदा घेऊन तो पुन्हा माझ्या दिशेने आला. मी अजूनही खडकावर पुरता चढलो नव्हतो. आता काय करायचं? दोन्ही हात आधारात गुंतलेले, पाठीशी तलवार बांधलेली. वार कसा करायचा? तेवढ्यात कुठूनसा एक दगड भिरभिरत आला आणि थेट त्याच्या तोंडावर बसला. मी त्या दिशेने पाहिलं. तो म्हातार बाबा होता. डावा हात चिंध्यांनी वेलींनी गळ्याला बांधलेला आणि उजव्या हाताने दैत्याचा वेध घेत असलेला. त्याच्या गळ्यात एक पोकळ शंख होता, झऱ्याच्या पाण्यात गवसलेला. तो विशिष्ट प्रकारे फुंकला की प्राणी चिथावतात असं त्याने सांगितलं होतं. म्हणूनच गव्यांचा कळप इथे दौडत आला असेल. स्वतःचं मरण डोळ्यांसमोर दिसत असूनही म्हातारबाबाला जिवंत पाहून मला किती आनंद झाला काय सांगू. तो सतत आपली जागा बदलत ब्रह्मराक्षसाला खडे मारून हैराण करत होता, परंतु खडकाच्या आसपासच ठेवत होता. म्हणजे मला नेमकं काय करायचंय हे त्याच्या लक्षात आलं होतं तर. मग मीही वेळ न दवडता पूर्ण ताकदीनिशी वर चढलो. समशेर उगारली आणि नेमक्या क्षणाची वाट पाहत उभा राहिलो. म्हातारबाबा शेवटचा खडा मारून खडकामागे पळाला तसा ब्रह्मराक्षसही त्याच्या पायांचा नाद टिपत मागे वळला. नेमका माझ्या चेहऱ्यासमोर आला. मी उगारलेली तलवार घेऊन त्वेषाने धावत खडकावरून झेप घेतली. नेमकी त्याच्या मानेत रुतवली
मग माझ्याच वजनाने ती खाली खाली येऊ लागली. ब्रह्मराक्षस विव्हळला. हुंकारला. पटकन त्याने दोन्ही हातांनी गळा दाबून धरला. पण पाईप फुटल्यावर उडावी तशी रक्ताची जोरदार चिळकांडी उडत असलेली. शिवाय मी तलवारीच्या मुठीला लटकलेला असल्याने ती मानेत आणखी धसत चाललेली. अर्धी मान कटून उजवीकडे कलली. तेव्हा त्या रुतलेल्या समशेरी सकट आणि माझ्या सकट ब्रह्मराक्षस खाली कोसळला, निष्प्राण झाला. तेव्हा मी त्याच्या केसाळ छाताडावरच उभा होतो. लढा संपला. म्हातारबाबा जवळ आला, कौतुकाने पाहत. ब्रह्मराक्षसाच्या हल्ल्यातून तो कसा काय वाचला? इतके दिवस कुठे होता? मला हुडकत का आला नाही? बरेच प्रश्न धडाधड विचारले. सिरीस, अरे 30 वर्षात त्या राक्षसासोबत झुंजत राहिलो. ते काय एक दिस त्याचा घास बनायला? त्या महापुराच्या रात्री त्याला माझ्या मागं घेऊन गेलो. मला बी वाटलं आज माझा अवतार उरिकणार, पण तवाच एक लांबरुंद गुहा दिसली. तिच्यात शिरलो. गुहेचं तोंड बारीक होतं. ब्रह्मराक्षसाला काय जमना आत घुसाया. तवा हातपाय आपटून ता परत गेला. माझा खांदा जायबंदी झालेला, लय रगात व्हायलेलं. तुझ्या जवळ आलो असतो तर वासावर ब्रह्मराक्षस बी माग माग आला असता. म्हणून शान गोयेतच तळ ठोकला. बेडकं सोलून खाल्ली. पाणी व्हतच प्यायला. रोज गुवत आत आत शिरून नव्या वाटा धुंडालायचो. आणि एक दिवस वर छतातून प्रकाशाची तिरीप येताना दिसली. आता आपण दोघं बी पुन्हा घरी जाऊ शकतो. म्हातारा अत्यानंदाने हसत म्हणाला. दोघांच्याही दुखऱ्या देहात दुप्पट बळ संचारलं. गुहेच्या ओळ्या शेवाळलेल्या भिंती चढून वर जाणं कठीण होतं. काही ठिकाणी तर सापासारखं अक्षरशः वळवळत पुढे जावं लागलं. पण आम्ही सलग 2 दिवस 2 रात्री चढाई करून तेही दिव्य पार पाडलं. आणि शेवटी एका अरुंद खड्ड्यातून विवराबाहेर पडलो. स्वातंत्र्य म्हणतात ते हेच. म्हाताऱ्याने आसपास पाहिलं. खोल श्वास घेतला. 30 वर्षात रान आणि आसपासचा परिसर बराच बदलला असला तरी काही खुणा शिल्लक होत्या. त्यांचा माग काढत म्हातारबुवा आपल्या गावाकडे लगबगीने निघाला. मी त्याच्या मागोमाग निघालो. अनुभवी वाटाड्याच्या मागे एका नवख्या वाटसरूने जावं, अगदी तसंच. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.